नेवासा तालुक्यातील चांदा येथे LCBची मोठी कारवाई. कत्तलखान्यातून 13 गोवंशीय जनावरांची सुटका. गोमांसासह मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेल्या 13 जिवंत गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदा गावातील बस स्टँड समोरील कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या काटवनात छापा टाकला. या ठिकाणी जनावरांना चारा पाण्याविना अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवण्यात आलं होतं, तर एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस आढळून आलं. स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता ही जनावरे आणि गोमांस लियाकत इस्माईल कुरेशी आणि साजिद इस्माईल शेख यांचे असल्याचं समोर आलंय. सदरच्या कारवाई दरम्यान पोलिसांनी 2,10,000 रुपये किमतीची 13 जिवंत जनावरे आणि 33,000 रुपयांची 150 किलो गोमांसाचा एकूण 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत. दरम्यान जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी डायल 112 किंवा LCBच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केले. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.